तर गाईज आता इकडे वाजले तर 3 वाजणार आहेत. तर मित्रांनो बाबा आणि माय हे नदीवरती आपल्या इकडे धुणं धुवायला गेलेले कधीचे वाट बघून बघून 3 वाजले. जस्ट बाबा आलेत. आता आजच जायचं होतं पण खूप उशीर झालाय. अजून काय तयारी वगैरे झाली नाही, पॅकिंग वगैरे केली नाही. सो आजचा प्लॅन कॅन्सल होणार आहे. आणि आता जातो मी बाबाला कपडे घ्यायला. बाबाला कपडे घेऊन मग जाऊयात उद्या. कारण तिकीट वाल्याला फोन केलेला तर तिकीट अवेलेबल नाही, एवढा उशिरा म्हटले ते. तर उद्या होपसो लवकर सकाळी उठून जाऊयात. चालतंय मग भेटूयात थोड्याच वेळात. आता मी रेडी होतो. बाबाला सांगितलं रेडी होऊन या करून. मग आता आपण जाऊ त्यांना कपडे घ्यायला. ओके बाय. आता दाढी कटिंग वगैरे करायची आहे आपल्याला, नंतर जाऊ कपडे घ्यायला. A few moments later. केले दाढी कटिंग. आता बाबाला कपडे घ्यायला चाललोय. ओके बाबाचे पण केले, माझे पण केले. इकडे आपल्याला भेटलाय रणजित मामा, तो पण आलेला म्हणताला. तर चला आता खरेदी करू. काय बाबा तिकडे काय दाढीला अरे ना भाई ओरिजिनल आहे, ओरिजिनल शार्प दाढी आपली चमकते रे. होऊन आहे ना. सेकंड शॉप दुसऱ्या दुकानात आलो आम्ही. आता बाबाला आवडलं नाही. इकडे मस्त कटिंग वटिंग करून एकदम भारी दिसत आहेत, स्मार्ट. तर मित्रांनो इकडे आता बाबा मेडिकलमध्ये गेलेत, काहीतरी गोळ्या घ्यायच्या. आता पोचलेत ऑलमोस्ट घरी. आता जाऊ घरी गेल्यावरती मग तयारी करू, बॅग पॅक करू उद्यासाठी. चालतंय. आता कोल्हापूरचे ब्लॉग सुरू होणार त्यानंतर. ओके बाय. तर काही इकडे आलो आहे मी बाबाचे शर्ट इस्त्री करायला. आणि जेव्हा माझ्यासोबत मांठामध्ये होते ते तेव्हा त्यांनी मला सांगितलं नाही की माझे बूट पण थोडेसे फाटले, तसं तसं नवीन घे करून. तर मी आता जस्ट ते शर्ट त्यांचे घ्यायला गेलो तेव्हा मला दिसलं त्यांचे बूट फाटलेत म्हणून. तर मी त्याचा फोटो काढला, त्याचा नंबर बघितला. आता त्यांना बूट घेऊन जाऊयात. बाबा हमेशा माझा खर्च कमी हो याचाच विचार करतात. मी नाही तसं करत विचार. म्हणजे मला वाटतं त्यांनी मागावं मला काय, ते बोलावं काय असेल नसेल तर, पण ते बोलत नाही. असं आहे म्हातारा माणसाचं, असा स्वभाव आहे. म्हणजे माझ्या आजोबांचं तर आहे. सो जाऊ त्यांना बूट वगैरे घेऊन जरा खुश होतील आणि मला पण जरा खूप बरं वाटेल. आपल्याला जायचं आहे दुपारपर्यंत उद्या जालन्याला. जालन्यावरतून गाडी आहे. सो आता इकडे इस्त्रीला आलं, इस्त्री करू आणि शूज घेऊन जाऊ घरी. घरी गेल्यावर भेटूयात. कपडे इस्त्री करून आणले गाईस आणि शूज घेऊन आले बाबाला एकदम मस्तवाले चांगले. त्यांच्या याच्यापेक्षा जरा मस्त. व्हिडिओ नाही घेत त्यांना देताना, नाही त्यांना आवडणार नाही. हे अशा प्रकारचे शूज आवडतात त्यांना, तर मी देऊन येतो त्यांना. हे प्रज्ञा चालली आता ते बाबाला द्यायला. बाबा हे प्रज्ञा म्हणे मेरे को देने दे, मेरे हाथ से उनकी स्माइल देखनी है मेरे को. मस्त चला आपण पण जाऊ तिकडे, थोडंसं बोलू, आजी आजोबांसोबत बसू. गाईस हा आलो मी आलो. हा गाईस हे व्हिडिओ वगैरे काढून का म्हणजे शो ऑफ वगैरे करत नाही. विषय काय माहितीये का, माझे आजोबा माझ्या मम्मीचे वडील जे आहेत ना, त्यांचं निधन होणार आता 1 वर्ष होईल डिसेंबरमध्ये ते ऑफ होऊन. तर ते आमच्यासोबत नाही आहेत आज. आम्हाला एवढं वाईट वाटतं, आम्हाला एवढी आठवण येते ना त्यांची. तर आम्हाला पस्ताव होतो की आम्ही ते असताना त्यांच्यासाठी काहीच करू शकलो नाही. त्यासाठी आपले जे वयस्कर लोक आहेत आपल्या जवळ, त्या लोकांना प्रेम करा. म्हाताऱ्या लोकांसोबत जरा चांगलं राहा आणि जे होईल ते आताच करा. कारण नंतर वेळ गेल्यावरती कसं मग असं मनाला वाटतं की आपण काहीच केलं नाही, आपण काहीच हे नाही केलं ते नाही केलं. त्यासाठी आता मी माझ्या आजोबांना मस्तपैकी फिरवणार आहे कोल्हापूर. माझ्यासाठी खूप खुशीची गोष्ट आहे. चला जाऊ आपण आता. आज गाईस पप्पा बाहेर गेलेत, तर जाता जाताना ते लॉकची चावी ठेवता मी तिकडे गेलेलो घराकडे. मला भेटलाय अल्बम आपला जुना. तर मी आता जुन्या आठवणी शेअर करणार आहे. कारण जर हा अल्बम जरी हरवला कधी तर हा व्हिडिओ राहील आठवण म्हणून हा व्हिडिओ राहील. ठीक आहे. आता मी तुम्हाला फोटोज दाखवतो आणि इकडेच ब्लॉग एंड करूयात. आणि सकाळी किंवा दुपारी आपल्याला निघायचं जालन्यासाठी आणि मग आपल्याला जायचं कोल्हापूरला. तो नेक्स्ट ब्लॉग तोच असणार. ओके
चला फोटो तुम्हाला दाखवतो मी. ह्या मुलीचा फेस बघा आणि ह्या मुलीचा फेस सेम मॅच करतोय इकडे माझ्या बहिणीसोबत. हे बघा माझी लहानपणीची बहीण. अरे यार बाळ कोण कोण आहे कोण आहे बाळ? आतू येते आतू आतू आहे बाबा आहे. थांब ना बाबा थांब ना. यातले काही फोटोज आहे ना मिसिंग आहेत. ती दीदी घेऊन गेली आपली आम्रपाली माझी बहीण. थांबा आता थांब ना लाडू बाळा थांब ना यार. गाईस पप्पा आले काय? गाईस हे आहे हे बघा मम्मी पप्पा आणि दीदी आणि हे आहे मी रोहित मोरे स्वतः. कार्तिक तिला काढून दे. गाईस हे बघा मस्त मुंबईला तेव्हा मम्मी पप्पा नवीन कामाला गेलेले बोरवलीला आणि मी शाळेत होतो त्यावेळेस. कितवीला होतो मे बी पहिली दुसरीला असेल आणि दीदी तेव्हा शाळेत जात नव्हते. बघा आम्रपाली कशी दिसते. ही तिचीच कॉपी आहे फक्त जास्त गोरी फक्त लाडू. आणि आता तिची आतू गोरी आहे हिच्यापेक्षा जास्त. आणि हे खाली पोर्शन हे दीदी घेऊन गेले फोटोज. हे बघा मम्मी पप्पा. होय रबना बनादी जोडी सारखी जोडी होती पहिले. हो बस आता सोबत नाहीत हे लोक दोघं जण वेगळे आले. फोटो इकडे फोटोला हे आले मम्मीच्या. आणि इकडे हे बघा जत्रा भरते ना सावरगावला आमच्या इकडे ते त्यावेळेसचे हे मम्मी. हे बघा हे आहेत पप्पा ही मम्मी ही सुनीता मावशी ही आपल्यासोबत नाही ते आज. ही सुनीता मावशी आहे. ही शिला मावशी आहे. हा सिद्धू मामा आहे आणि हा राहुल मामा आहे. हे मामा आहेत आमचे. आणि हा बघा हा फोटो. हे जे घर आम्ही आता राहतोय ना तर हे घर पहिले असं होतं मातीचं घर होतं आमचं. आणि आता हे बनलंय असं हे असं बनलंय सिमेंटचं. ते पहिले मातीचं घर होतं. ही पण बघते हिला दाखवतोय मी फोटो. किधर है तेरा फोटो? तेरे फोटो अगले व्लॉग में. अभी बहुत बड़ा व्लॉग बन जाएगा. गाइस हिचे पण तुम्हाला फोटो बघायचे तर आहे तिच्याकडे ते दाखवेल तुम्हाला नेक्स्ट टाइम. आता माझे बघून घ्या पहिले. हे बघा पप्पा पहिले जेवणामध्ये असे होते आणि हा सिद्धू मामा बसलाय मागे. आणि इकडे मम्मी स्वयंपाक करत असेल. चूल आहे इकडे आणि ही दीदी आहे इकडे. ही माती खायची लहानपणी ही कोरून ह्या भिंतीची. ही भिंत येते बघा इथली माती खायची कोरून पोरगी. आणि हे कारल्याचं झाड वेल आहे कारल्याची. इकडे कारले यायचे आणि इकडे रांजून ठेवलंय पाण्यासाठी. अशा प्रकारे घर होतं आमचं. पूर्ण मला आठवतंय आता पण सगळं एकदम क्लिअरली. नेक्स्ट आता बघूयात आपण. हे पण खाली पोर्शन ही दीदी घेऊन गेली. तर गाईज हे बघा हे देवीच्या इकडे गेलेले साहिल अरोनने आत्ता काढलाय फोटो मला वाटतं 1 वर्ष झालं. आणि इकडे देवीच्या इकडेच फोटो काढलेला आहे रोहित मोरेने. हे बघा रोहित मोरे लहानपणीचा. साहिलच्या वयाचा असेल मी त्यावेळेस नाही मे बी 6वीला असेल नाही 4थी का 5वीला असेल तेव्हा. अरुण एवढा आहे मी. अरुण जरा हाईटला थोडं कमी आहे मी जास्त होतो. देवीच्या इथे जे बघा हे इथे जो टायगर आहे बघा त्याच टायगरचं इथे फोटो काढलाय समजा. बघा असं दिसायचो. अशी स्टाईल गळ्यात काहीतरी चेन आहे अजून पण. आणि बेल्ट बघा 10-20 रुपयाचं बेल्ट आहे. आणि ती घडी हातामध्ये 10 रुपयाची. आणि चप्पल बघा अरे बापरे काय खतरनाक लुक आहे बघितलं काय स्टाईल बोलते. नेक्स्ट फोटो हे बघा हे पप्पा आहेत आणि ही लाडूची कॉपी आहे. ही लाडूची आत्तू आहे ही दीदी आहे बघा सेम लाडू सारखे दिसते बघा लहानपणी. हातावरती घेऊन फोटो काढलेला आहे बघा. हे खराब लोक आहेत बसलेले साईडला. हे बघा सिद्धू मामा माझा मामा आहे. आणि हे बघा हा आहे राहुल मामा. हा राहुल मामा आहे. हा सिद्धू मामा आहे. ही शिला मावशी आहे आणि ही दीदी आहे. ही सुनीता मावशी आहे. हे पप्पा आहेत. आणि हा मी आहे इथे साईडला. इथे मम्मी आहे आणि आजी आहे माझी मम्मीची मम्मी. आणि हा रणजित मामा आहे तिकडे बघतोय काहीतरी पैसे बघत असेल. ही माझी आत्या आहे वारलेली तिची मुलगी आहे. डान्स कॉम्पिटिशन होतं तेव्हा. आणि इकडे ही शिला मावशी आहे. तेव्हा प्रेग्नेंट झालेली जस्ट तिला पहिलं बाळ होणार होतं तेव्हा. लोणारचा फोटो आहे मे बी. हा लोणार साईडला गेलेले फिरायला तेव्हा. इकडे आहे इकडे मम्मी पप्पा आणि आत्या माझी जी वारलेली आत्या एक तिचा मुलगा आहे हा. आणि मम्मी पप्पा आहे. मम्मी पहिले किती पातळ होती बघा
पप्पा पण किती हँडसम होते पहिले, एकदम मस्त केस बीस. हे कोण आहे? हे आत्याचा मुलगा आहे तो माझ्या. नेक्स्ट सगळे गायब आहेत. सिद्धू मामा एकटा इथे. सिद्धू मामा बघा. सिद्धू मामाला लय हाऊस होते फोटो काढायची. आत्ता पण हाऊस आहे त्याला फोटो काढायची. इकडे पण शिला मावशी आहे भाषण देताना. हे बघा शिला मावशी भाषण देते. हे बोईसरचं आहे, रामचंद्रनगरचं आहे, आमच्या बोईसरचा इकडचा. आणि हा स्पेशल फोटो, फॅमिली फोटो खूप जुना. हे बघा हा सिद्धू मामा आहे, शिला मावशी, दीदी, ही मंदा मावशी आहे. मला 4-5 मावशी. ही मीरा मावशी आहे. हे सगळ्या मावशी आहेत बघा. याच्यामध्ये मला 4 मावशी आहेत टोटल. या 4 मावश्यामध्ये एक मावशी ही सोबत नाही फक्त, बाकी ह्या 3 आहेत. आणि हा बघा मी सिद्धू मामा हा माझा. आणि हे बघा ही मीरा मावशी, राहुल मामा किती सुंदर दिसते बघा. सुनीता मावशी माझी आणि मम्मी ही. आणि ह्याच्या हातात मी सेम समीक्षा जसे दिख रहे. आणि हा आणि सेम दिसत आहेत मम्मी आणि हे दोघी जणी सेम दिसत आहेत. फक्त सुनीता मावशी जास्त गोरी होती. आणि इकडे बसलाय रणजित मामा हा बघा कोपऱ्यामध्ये. बस इसमें राहुल मामा नाही आहे. हा राहुल मामा मिसिंग आहे. बाकी हा फॅमिली फोटो आहे मस्त बघा किती सुंदर फोटो आहे. हे बिचारा बसलाय इकडे गरीब बिचारा. आणि हे मम्मीचा सिंगल फोटो आहे. नेक्स्ट मम्मी कोण आहे. आणि हे काय माहिती कोणाच तरी लग्नाचा फोटो आहे मे बी. आणि मम्मी पप्पाचं जस्ट लग्न झालेलं त्यावेळेचा फोटो. लग्नाला कितीतरी दिवस झालेले हे तेव्हा असे होते 2 जण आणि पप्पा. मम्मीचं लग्न झालं त्यावेळेस मम्मी 14 किंवा 15 वर्षाची असेल. आणि पप्पा पण 17 का 18 वर्षाचे होते. हां मम्मीपेक्षा पप्पा 2-3 वर्ष जास्त मोठे. हे बघा पॅरागॉनची चप्पल आहे आणि व्हाईट साडी, ती लग्नाची साडी आहे मे बी. गळ्यामध्ये ओम घातलाय, टिक्का लावला, गंधक वगैरे मस्त वेगळी. खतरनाक फोटो. नेक्स्ट फोटो इकडे आपण बघूयात. हे बघा मम्मी पप्पाच आहेत मस्त. माहीत नाही केव्हाच आहे पण खूप भारी फोटो आहे. मम्मी खूप जास्त सुंदर दिसते याच्यात. आणि सगळं सोना बिना बघा काय कसला सोना डेंजर. नेक्स्ट गायब. परत आले इकडेच आपण. ही आत्या आहे जी वारलेली आत्या मी तुम्हाला बोलतोय. ही ती आत्या आहे माझी. आणि ही मम्मी आणि ती आत्याची मुलगी. आणि अजून एक फोटो होता रे आमचा, सगळेजण होतो आम्ही त्यात. हे बघा बाईकवर रोहित मोरे तेव्हा. हा ही मयुरी आहे. आणि ही दीदी आणि मम्मी, ही आत्या, हे पप्पा आणि मी मागे. तेव्हा मी शाळेत जाता मला पप्पा सोडणार होते शाळेत. तेव्हा मला थांबवलं आणि बोलले थांब आपल्याला फोटो काढायचे आहेत. मग ते मी थांबलेलो. मला आत्ता पण आठवत आहे सगळं तेव्हा. यातले खूप सारे फोटोज मिसिंग आहेत गाईस. त्यासाठी म्हटलं हा व्हिडिओ बनवून टाकू. कारण परत जर अजून यातले जर फोटो परत मिसिंग झाले तर आपल्याला म्हणजे बघता येईल हा व्हिडिओ कधी आठवण आली तर. आणि आठवणीसाठीच आपले ब्लॉग्स असतात मेन तर आठवणीमुळेच. आणि बाकी दीदीकडे जर गेलो तर मला काही फोटोज भेटले तर मी तिच्या इथले फोटोज पण दाखवेल तुम्हाला. आणि परत कधी नेक्स्ट टाइम आपण प्रज्ञाचं जर तुम्हाला बघायचे असतील लहानपणीचे फोटोज तर कमेंट करा. ते पण आहेत आपल्याकडे खूप सारे. हे बाळ खेळतंय एकटंच बघा काहीतरी. चालतंय भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. त्यावेळेस स्वतःच्या डोक्यालाच मारून घेतली ती बॅग, मच्छरची बॅग. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर डिस्क्रिप्शनमध्ये इन्स्टाची लिंक आहे. ज्याला कोणी काय बोलायचं असेल मेसेज वगैरे करू शकता नक्की. चलते भेटूयात आता लवकरच. ट्रॅव्हल करायचं खूप तर लवकर झोपायचा प्रयत्न करू. 9 वाजले. टाटा बाय बाय. स्वीट ड्रीम्स आणि टेक केअर गाईस.